सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रणिती शिंदे या प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल सोलापूर शहर मध्य व उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे महाविकास आघाडीचे नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड महालक्ष्मी मंदिरामागे असलेल्या कैलासवासी राजमल बोंबड्याल मंगल कार्यालय येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। सोलापूर शहर मध्य व उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेने आणि सहकार्य केलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, महाविकास आघाडीचे इतर घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचंड बहुमत देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले। यावेळी कृतज्ञता व्यक्त करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, भारताच्या प्रत्येक नागरिकांसाठी जिथे कायदे बनवले जातात त्या लोकशाहीचे मंदिर असलेल्या सर्वोच्च सभागृहात केवळ तुमच्या आशीर्वादामुळे पोहोचलो आहे। तो क्षण मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही। हा विजय माझ्या एकटीचा नाही, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या सहकार्यामुळे हा विजय झाला। ही निवडणूक सोपी नव्हती। पूर्वीची निवडणूक विचारसरणी तत्वावरती लढायचे, पण या निवडणुकीत 400 पार, पैशांचा वापर, ईडी, सीबीआय, जाती धर्मात भांडणे लावण्याचा प्रयत्न केला। काही जणांनी मॅनेज होऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न यांसारख्या अनेक गोष्टींचा वापर केला गेला, पण जनतेने लोकशाहीत लोकांची ताकद सर्वांपेक्षा जास्त असते हे दाखवून दिले। जनता जनार्दन आमच्यासाठी देव आहेत म्हणून निवडून दिलेल्या देवासमोर आज कृतज्ञता व्यक्त करते। आता तुमच्या सर्वांची कामे करणे हेच माझे कर्तव्य आहे। तुमचे स्वप्न माझे स्वप्न आहे। काम केल्यामुळे शहरातील जनतेने मला 3दा आमदार म्हणून निवडून दिले। काम करणारे आहेत म्हणून ग्रामीण भागातील जनतेने आता विश्वास दाखवला आहे। येणाऱ्या 3 महिन्यांनी विधानसभा निवडणूक आहे। भाजप पुन्हा जाती धर्मात भांडणे लावण्याचे उद्योग करणार, त्या गोष्टीला बळी पडू नका, शेवटी नुकसान आपले होणार आहे। या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते उज्ज्वलाताई शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, माजी आमदार प्रकाश येलकुलवार, दिलीपराव माने, विश्वनाथ चाकोते, धर्मराज काडादी, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, भाकपचे कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर, माजी महापौर महेश कोठे, जनार्दन कारंपुरी, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, संजय हेमगड्डी, प्रवक्ते अशोक निंबर्गी, अलका राठोड, सुशीला आबुटे, मनोहर सपाटे, आरिफ शेख, शिवसेनेचे अस्मिता गायकवाड, अजय दासरी, विष्णू कारंपुरी, प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, आम आदमी पार्टीचे निहाल किर्दल्ली, समाजवादी पार्टीचे अबू तालीम डोंगरे, महेश गादेकर, सुरेश फलमारी, दत्ता सुरवसे, नाना काळे, भारत जाधव, महादेव कोगनुरे, सुनीता रोटे, सुदीप चाकोते, रियाज हुड्डेकरी, मनोज येलकुलवार, विनोद भोसले, तौफिक हत्तुरे, शिवा बाटलीवाला, फिरदोस पटेल, वैष्णवी करगुळे, कुमुद अंकारम, नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख, प्रमीला तुपलावंटे, गणेश डोंगरे, अंबादास करगुळे, वाहिद विजापुरे, दत्तू बंदपट्टे, केदार उंबरजे, देवाभाऊ गायकवाड, बाबूराव मेत्रे, उदयशंकर चाकोते, लक्ष्मीकांत साका, सुनील रसाळे, सुशील बंदपट्टे, उमेश मामडाल, शौकत पठाण, किसन मेकाळे, एजाज बागवान, भीमाशंकर टेकाळे, उमेश सुरते, नागनाथ कदम, युवराज जाधव यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। अभी बाकी है, अपने इरादों का इम्तिहान अभी बाकी है। अभी तो नाती है मुट्ठी भर जमीन, आगे ये सारा आसमान बाकी है। जेव्हा मी शहरामध्ये तिसरी निवडणूक जिंकली होती तेव्हा मी हे म्हणाली होती, आणि कदाचित कुठेतरी कोणीतरी ऐकत असेल, कारण का लोकसभेमध्ये जाणं म्हणजे एकंदरीत मला वाटतं आकाशाला हात लावणं हे मी माझ्या दृष्टिकोनातून एक काँग्रेसची कार्यकर्ती आणि एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून मला वाटतं। लोकशाहीचं सर्वश्रेष्ठ मंदिर असणारी ती लोकसभा, प्रत्येक माणूस ज्यांनी, प्रत्येक भारताचा नागरिक ज्यांनी भारताचा इतिहास बघितलाय, ज्यांनी भारताचा इतिहास वाचला आहे, ज्यांनी राजकारण बघितले आहे, ज्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू पासून आतापर्यंत पंतप्रधान कोणी असू दे त्यांना सुंदर लोकशाहीच्या चळवळीमध्ये सहभागी झालाय, ज्यांनी प्रत्येक 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला आपल्या घरातला एक सण आहे म्हणून हे 2 दिवस साजरे केले, त्या प्रत्येकाला माहिती आहे की लोकसभेत जाणं किंवा लोकसभा काय असते। जेव्हा मी लोकसभेत पहिलं पाऊल घेतलं तेव्हा मला ह्या गोष्टीची जाणीव होती की मी इथपर्यंत पोहोचले केवळ माझ्या लोकांमुळे। तो क्षण वेगळा होता, तो क्षण मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही की तो क्षण काय होता। जेव्हा मी शपथ घेत होती तेव्हा मी माझ्या आई वडिलांकडे बघत होती की ते एकेकाळी तिथेच उभे राहून त्यांनी शपथ
प्रतिनिधी होते. आणि आज त्या लोकसभेत, ज्या लोकसभेने इतिहास बघितला, ज्या लोकसभेने पहिले पंतप्रधानपासून आत्ताचे पंतप्रधान बघितले, ज्या लोकसभेमध्ये आपल्या देशाचा इतिहास घडला, ज्या लोकसभेमध्ये 543 खासदार आपल्या देशाच्या सेनाक्षेत्रातून धर्म सगळे त्या लोकसभेने कधी भेदभाव केला नाही, तिथपर्यंत तुमच्यामुळे मी पोहोचते याची जाणीव मला आहे. अतिशय विनम्रतेने मी तुमच्या समोर उभी आहे. महाविकास आघाडीचे सर्व पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष सगळे आपल्याला साथ दिले. अतिशय विनम्रतेने मी तुमच्या समोर उभी आहे. मला या गोष्टीची जाणीव आहे की हा विजय हा माझ्या व्यक्तीचा नाही. ही निवडणूक मी प्रणिती शिंदे म्हणून जिंकली नाहीये, तर तुम्ही ठरवलं म्हणून मी ती निवडणूक जिंकली की आपण सगळे ही निवडणूक जिंकली. मी साहेबांनी एवढ्या निवडणुका बघितल्या नाहीये, पण मी जेवढ्या निवडणुका बघितल्या, जेवढ्या निवडणुका लढल्या, ही खरी लोकशाहीची निवडणूक होती. ही खरी तुम्ही सिद्ध केलं की लोकशाही काय असते. त्या पहिल्या निवडणुका ज्या झाल्या तेव्हा विरोधक नव्हता, विरोधी पक्ष एवढा नव्हता किंवा विरोधी पक्षाचं विष एवढं पसरलं नव्हतं त्यावेळेस, आणि म्हणून त्या निवडणुका चांगल्या झाल्या, चांगल्या तत्वांवर लढल्या गेल्या. पण ही निवडणूक जी होती खरी लोकशाहीची निवडणूक होती. कारण का सारखं काय म्हणणार पैसा भाजपने अनेक गोष्टीचा वापर केला, तुम्हाला माहिती आहे. ग्रामीण भागात पण वापर केला, शहरी भागात पण वापर केला. ज्या ज्या गोष्टींचा भाजपने वापर केला त्या गोष्टीचा काँग्रेस आणि महाविकास आघाडीला त्या गोष्टींचा वापर करावा पण लागला नाही, तरीही निवडणूक आपण जिंकलो. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की लोकशाहीमध्ये किती ताकद असते. लोकशाही या सगळ्यांच्या समोर, या सगळ्या गोष्टी लोकशाही समोर टिकत नाही. आणि पुन्हा एकदा ह्या इलेक्शनमुळे काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आता विश्वास आला, एक ऊर्जा आली की आपण जिंकू शकतो, आपण जिंकलो आहोत. कोणीतरी म्हणालं की त्यांच्या सीटा जरी आपल्यापेक्षा जास्त असल्या तरी त्यांना असं वाटतं की त्यांचा पराभव झाला, आणि आपल्या सीटा जरी त्यांच्यापेक्षा कमी असल्या तरी आपली त्या ठिकाणी आपला विजय झाला, आपली जीत झाली. आणि जेव्हा मी म्हणते की अभी सारा आसमान बाकी है, तो माझ्यासाठी नाही, त्यांचा अजून मी तुमच्याकडून काय मागू. म्हणून कृतज्ञता आम्ही माझ्या आईवडिलांनी मला सांगितले की देवासमोर जेव्हा जातो तेव्हा कृतज्ञताच मागायची भावना असायला पाहिजे. आणि जर तुम्ही लोकशाहीमध्ये देश सेवेसाठी अंतःकरणापासून काम करत आहात आणि शेवटच्या श्वासापर्यंत काम करत आहात, तर आमच्यासाठी आमची लोकच देव आहे. आणि म्हणून देवासमोर एक लोकांसमोर आज आम्ही कृतज्ञता मागतो. जेव्हा मी म्हणते की अभी ये सारा आसमान बाकी है, तर मी माझ्यासाठी नाही, मी तुमच्यासाठी म्हणते. कारण का माझ्या स्वप्नासोबत तुमचे पण स्वप्न जोडले. माझं स्वप्न काय, तुम्ही तुमची कामं करणं, तुमची स्वप्न पूर्ण करणं हे माझं स्वप्न आहे. पण मला माहिती आहे की जेव्हा आपला माणूस लोकप्रतिनिधी होतो तेव्हा आपली कॉलेज टाईट होते. आज मी खासदार म्हणून आहे, तुम्ही पण तुमच्या गल्लीत खासदार म्हणून त्या ठिकाणी वावरत असता. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.